नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे CSC महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण थंबनेलमध्ये दाखवल्या पद्धतीनं की आपल्याला या साईटचा डेमो म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कुठल्या सर्व्हिसेस अप्लाय करता येणार आहेत, त्यासाठी आपल्याला ट्रेनिंग व्हिडिओ कुठे मिळणार आहेत, त्याचबरोबर आपल्याला पैसे ॲड कसे करायचे आहेत, कुठल्या सर्व्हिसेसला अप्लाय कसं करायचं आहे, त्याची पावती कशी मिळवायची आणि प्रमाणपत्र कसं मिळवायचं, तर एक क्विक डेमो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर सर्वप्रथम आपण CSC महाराष्ट्र या साईटवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला, सर्वप्रथम पहा, CSC महाराष्ट्र या साईटवरती येण्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचे cscmaharashtra.com. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिथं क्लिक करून तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरती येऊ शकता. आता इथं आल्याच्या नंतर याच्यामध्ये क्विकमध्ये आपण सर्वप्रथम इथं लॉग इन आणि रजिस्टर नावाचं बटन आहे. आता जर तुम्ही ऑलरेडी आमच्यासोबत पार्टनर किंवा जॉईन झालेला असाल तर तुम्ही लॉग इन करू शकता, किंवा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही रजिस्टर या बटनाला क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म हा भरू शकता. तर हे रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल असं अज्युम करून आपण लॉग इन मधल्या सर्व्हिसेससाठी हे तुम्हाला सर्व्हिसेस दाखवणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही रजिस्टर केल्याच्या नंतर तुमच्याकडे एक आयडी आणि पासवर्ड मिळालेला असेल, तर तो आयडी आणि पासवर्ड तुम्हाला इकडे एंटर करायचा आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण तो इथे टाईप करून घेऊयात. त्याचबरोबर त्याचा पासवर्ड जो कुठला असेल तो टाका आणि लॉग इन या बटनाला क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या स्क्रीनला रिडायरेक्ट होता. इथे आल्याच्या नंतर पहा, सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या साईट सोबत जोडले गेल्याच्या नंतर तुम्हाला कुठले फायदे होणार आहेत ते सगळे फायदे सांगणार आहेत. तर सर्वप्रथम मी एक नोटपॅड ओपन करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला कुठले फायदे होतात ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये तुम्हाला 3 मॉडेल आहेत, 2 मॉडेल आहेत पैसे कमवण्याचे. एक आहे रेफरल आणि सेकंड आहे सर्व्हिसेस. तर ह्या 2 पद्धतीने आपण कमवणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण रेफरलला समजून घेऊयात. आता याला मी थोडं मिनिमाइज करतो. आता रेफरल म्हणजे काय बघा नेमकं, की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आमच्यासोबत फ्रँचायझी घेता, आमची फ्रँचायझी घेता, तर तेव्हा तुम्हाला लॉन्चिंग ऑफरमध्ये 20% कमिशन असलेली एक सर्व्हिसेस प्रोव्हाइड होते. आता 20% कमिशन म्हणजे काय मित्रांनो, तर याच्यामध्ये काय बेसिकली तुम्ही जर जसा आयडी घेतलेला आहे तसा आयडी तुमच्या एखाद्या मित्राने घेतला आणि त्याला सक्सेसफुली त्याचा CSC महाराष्ट्र केंद्राचा आयडी जनरेट झाला, तर त्याला जे काय कमिशन आहे त्याबद्दलचं ते कमिशन तुम्हाला 20% मिळणार आहे. त्याची जी अमाऊंट असेल त्या अमाऊंटवर तुम्हाला 20% कमिशन मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, त्याला रेफर करायचंय. त्याला रेफर केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या रेफरलची माहिती म्हणजे त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि हे सगळं या मोबाईल नंबरवरती पाठवायचे. हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. हे पाठवल्याच्या नंतर कमिशन तुमच्या वॉलेटमध्ये किंवा तुमच्या फोन पे, गुगल पेला अवेलेबल होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला रेफरल करायचं. हे फर्स्ट फीचर झालं. सेकंड, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सर्व्हिसेस पासून कमवायचं. आता हे कसं कमवायचं हे तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम आता पहा, सर्वप्रथम आपण याच्यामध्ये आपल्या सर्व्हिसेसमध्ये येऊयात. आता इथं वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, जसं की फूड लायसन, कॅरेक्टर सर्टिफिकेट, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, शॉप ॲक्ट. तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्हाला लॉग इन मध्ये अवेलेबल केलेल्या आहेत. ह्या वरचे वर तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी अपडेट केल्या जातात आणि रेग्युलेट केल्या जातात. त्याचबरोबर इथं तुम्हाला जी सर्व्हिसेसला अप्लाय करायचंय तर ती सर्व्हिसेस आपण इथं सर्च करू शकतो वरती सर्च बटनामध्ये. इथं सर्वप्रथम मला सर्व्हिसेस अप्लाय करायची सिबिल, तर इथं सिबिल मी सर्च केल्याच्या नंतर माझ्याकडे 2 ऑप्शन अवेलेबल आहेत, 3. याच्यापैकी फर्स्ट सिबिल रिपोर्ट थर्ड पार्टीला मी क्लिक करतोय आणि अप्लाय या बटनाला क्लिक करतोय. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर बेसिकली तुम्हाला एक ऍप्लिकेशन म्हणजे सर्व्हिसेस अप्लाय कसं करायचं त्याचा एक फॉर्मॅट तुमच्या समोर ओपन झालेला आहे. आता तुम्हाला एखाद्या सर्व्हिसेसला अप्लाय करायचं असेल तर इथं बघा अप्लाय फॉर सिबिल रिपोर्ट असं इथं ऑप्शन सरळ सरळ तुम्हाला दिसत आहे. तर इथं याला लागणारे पैसे इथं किती आहेत ते तुम्हाला याच्या खालोखाल दिसत आहे. त्याचबरोबर याला येण्यासाठी लागणारा वेळ, जसं बघा सिबिल रिपोर्ट मिळण्यासाठी 10 ते 60 मिनिटं लागतात, ते तुम्हाला इथं क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे एक OTP ग्राहकाच्या मोबाईलला येईल. तर ग्राहक तुमच्या बाजूला बसून ठेवायचा आहे आणि एक OTP आल्याच्या नंतर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला आपल्या शेअर करायचं. इथं व्हॉट्सअपला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन करू शकता, किंवा इथं कॉल सपोर्ट घेऊ शकता आणि ईमेल सपोर्ट सुद्धा घेऊ शकता. आता इथं तुम्हाला कस्टमरचं नेम टाईप करायचं. मी तुम्हाला एक डमी नाव इथे टाईप करून दाखवतोय. आता इथं कस्टमरचं नाव झाल्याच्या नंतर त्याचा जो कुठला मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इकडे टाईप करायचा आहे. त्याचबरोबर त्याच्या पॅनचा नंबर जो कुठला असेल तो तुम्हाला इकडे टाईप करायचा आहे आणि त्यानंतर त्याचा आधार नंबर जो असेल तो टाईप करून घ्यायचा आहे. आणि ही माहिती भरल्याच्या नंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत अपलोड डॉक्युमेंटमध्ये, आधार आणि पॅन. सर्वप्रथम आपण आधारला क्लिक करायचं आहे. इथं हे जे आधार नाव आहे हे कॉपी करून घेतो मी आणि इकडे पेस्ट करतो
आणि आधारचं जे डॉक्युमेंट माझ्या कम्प्युटरमध्ये सेव्ह आहे ते मी इथं निवडतोय आणि त्याचबरोबर दुसरं आहे पॅन. तर इथं ॲड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करतोय आणि इथं पॅन कार्ड मी अपलोड करणार आहे. इथं पॅन कार्ड टाईप केल्याच्या नंतर पॅनचं ऑप्शन जे अवेलेबल होते ते घ्या आणि सबमिट ॲप्लिकेशनला क्लिक करणार आहेत. आता त्याच्यापूर्वी इथं पहा तुमच्या वॉलेटला किती बॅलन्स आहे तुम्हाला इथं शो होतंय. हे तुमचं वॉलेट बॅलन्स आहे. इथं तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा युजर आय डी शो होणार आहे. तर हे वॉलेट बॅलन्स ह्याच्यातून कमी होईल जाईल. आपण सबमिट ॲप्लिकेशन या बटनाला क्लिक करूयात. सर्वप्रथम इथं क्लिक केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असं दाखवतंय. ओके या बटनाला क्लिक करा. आता इथं तुम्ही माय ॲप्लिकेशनमध्ये आलेला आहात आणि तुम्ही ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा टोकन आय डी, नाव, मोबाईल नंबर आणि सर्व्हिसेसचं नाव अशी माहिती इथं जनरेट झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही अप्लाय केलेले सर्व्हिसचं नाव, तारीख, कटलेले पैसे आणि त्याचं स्टेटस तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता जसं की एखादं ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर ते बाय डिफॉल्ट पेंडिंग असणार आहे. त्याच्यानंतर अप्रूव्ह सुद्धा होतं किंवा एखादं डॉक्युमेंट कमी असेल तर रिअप्लायसाठी सुद्धा येतं. आता हे बेसिकली पेंडिंग आहे. याची पावती कस्टमरला किंवा ग्राहकाला देण्यासाठी रिसिप्ट या बटनाला क्लिक करून घ्या. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमची पावती जनरेट होईल आणि डाउनलोड होईल. आता याला क्लिक करूयात आपण. आता ही बेसिक एक पावती तुमच्या समोर आलेली आहे. याच्यामध्ये इथं तुमचं नाव येणार आहे आणि तुमचा आय डी इकडे येणार आहे. त्याचबरोबर रिसिप्ट नंबर जनरेट होईल. त्या व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर, अप्लाय केलेले सर्व्हिसेसचं नाव, कटलेले पैसे आणि तारीख ही सगळी माहिती तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आणि इथून ही पावती तुम्ही कस्टमरला किंवा ग्राहकाला देऊ शकता. आता याला मी कट करतो. हे सर्टिफिकेट आल्याच्या नंतर तुम्हाला इथं पेंडिंगच्या ऐवजी अप्रूव्ह नावाचा ऑप्शन दिसेल आणि इथून डॉक्युमेंटमधून व्ह्यू या बटनाला क्लिक करून तुम्ही हे सर्टिफिकेट डाउनलोड करून ग्राहकाला देऊ शकता. तर असं बेसिकली एखाद्या सर्व्हिसेससाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर आता तुम्हाला मी जे सांगितलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला पैसे कसे कमवायचे सर्व्हिसेसमध्ये. आता इथं आपण जी सर्व्हिसेस अप्लाय केली ही होती आपली सिबिल रिपोर्ट. आता याचं बेसिक चार्जेस आहे 49 रुपये. पण मार्केटमध्ये 150 ते 200 रुपये सिबिल रिपोर्टसाठी चार्ज केले जातात. तर तुम्हाला ही 50 रुपयाला ही सर्व्हिसेस अवेलेबल आहे 49 रुपयाला. तर ही सर्व्हिस घेऊन तुम्ही ग्राहकाकडून 150 किंवा 200 रुपये मिळवू शकता. म्हणजे एका सर्व्हिसेस मागे तुम्हाला 100 ते 150 रुपये उरतात आरामशीर. तर ही अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये दोन पद्धतीने पैसे कमवायचे होते, एक रेफरल आणि एक सर्व्हिसेस मधून. आता याच्याबद्दल मी तुम्हाला आणखी माहिती सांगतो. सर्वप्रथम आपण अप्लाय सर्व्हिसेस मध्ये येऊयात. डॅशबोर्डला येऊयात आणि इथं अप्लाय केल्याच्या नंतर इथं तुमच्या पेंडिंग सर्व्हिसेस किती ते तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही अप्लाय केलेल्या आणि आलेल्या सर्व्हिसेस म्हणजे अप्रूव्ड ॲप्लिकेशन पाहायला मिळेल. त्याचबरोबर रिअप्लाय सर्व्हिसेस ज्या असतील त्या इथं पाहायला मिळतील आणि वॉलेटचं बॅलन्स इथं पाहायला मिळेल. तर असा तुमचा डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये ॲप्लिकेशन ज्या सर्व्हिसेस अप्लाय करायच्या तर तुम्ही अप्लाय सर्व्हिसेसमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस इथं पाहू शकता. इथं सर्च करून सुद्धा त्या सर्व्हिसेसला तुम्ही अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत जसं की एखादी योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अप्लाय करायची, इथं जा. तर याच्यामध्ये आता इथं 999 रुपयाचा चार्ज आहे. मार्केटमध्ये 2 ते 2,500 रुपये याचा चार्ज आहे. तर ते तुम्हाला 999 मध्ये मिळते. म्हणजे एका कामामागं तुम्हाला 1000 ते 1,500 रुपये आरामशीर उरतात. तर अशा प्रकारच्या सगळ्या सर्व्हिसेस इथं लॉग इन मध्ये अवेलेबल आहेत. इथं जाऊन चेकआउट करू शकता, ज्याच्यामध्ये बँक स्टेटमेंट, वेगवेगळ्या प्रकारच्या लोन स्कीम, वोटर आय डी सर्व्हिसेस, त्याचबरोबर पासपोर्ट सर्व्हिसेस, HSCचं मार्कशीट, अपंग प्रमाणपत्र, इथं परत तुम्हाला ड्रिंकिंग लायसन, अण्णासाहेब पाटील, गॅझेट सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, शॉप पॅक, उद्योग आधार, फूड लायसन अशा सगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. तर आता तुम्हाला अप्लाय सर्व्हिसेस कळालं, त्याच्यानंतर ऑल ॲप्लिकेशन कळालं. ॲड वॉलेट रिक्वेस्ट मध्ये जाऊन तुम्ही पैसे ऍड करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथं सर्वप्रथम याला स्कॅन करून याच्यावरती पैसे पे करायचे. त्याची अमाऊंट इथं तुम्हाला टाईप करायची आहे. त्याचा UTR ID जो कुठला असेल तो इकडे भरा आणि तुम्ही कोणत्या मेथडने पेमेंट केले ते निवडून तुम्ही सबमिट रिक्वेस्ट करा. एक 10 ते 20 मिनिटांमध्ये तुमचे पैसे तुमच्या वॉलेटला म्हणजे इथं जमा होतात. त्याचबरोबर तुमचे कटलेले पैसे पाहण्यासाठी वॉलेट हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही कुठल्या सर्व्हिसेससाठी किती कसे पैसे कटले ते पण इथे पाहू शकतात. त्याचबरोबर ट्रेनिंग व्हिडिओ एक सेक्शन तुम्हाला डेडिकेटेड प्रोव्हाइड केले. याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय सर्व्हिसेस बद्दल माहितीसाठी हे एक ट्रेनिंग सेक्शन प्रोव्हाइड केलंय. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस कशा अप्लाय करायच्या त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आहे. ते पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही इथं कॉल सपोर्टला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यासोबत तुम्हाला या ID मध्ये 3 गोष्टी मिळतात. याच्यामध्ये ऑफलाईन फॉर्म जसं की आता घरकुल योजनेचा फॉर्म, संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म, फेरफार फॉर्म किंवा वेगवेगळ्या प्रकारची नक्कलचे फॉर्म, हे सगळे फॉर्म तुम्हाला ऑफलाईन मध्ये एक PDF प्रोव्हाइड होते. याच्यामध्ये हे सगळ्याच प्रकारचे फॉर्म ऑफलाईन मध्ये उपलब्ध होतात. त्याचबरोबर
जसं की सर्व्हिसेससाठी तुम्हाला एक डेडिकेटेड बॅनर बनवून ठेवलेले असतील ते मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट काढून तुमच्या दुकानामध्ये चिटकवायचे, ज्याच्यामध्ये बेसिकली कृपया शांतता राखा, चप्पल बूट बाहेर सोडणे, कामासाठी मुलगा हवाय, हे सगळे येतील. त्याचबरोबर शॉप पॅक लायसनचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लायसनचे जे काय बॅनर असतील ते बॅनर तुम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध होतील. त्याची प्रिंट काढून तुम्ही तुमच्या दुकानात चिटकवू शकता. आणि अशा पद्धतीने हा वेबसाईटचा डेमो होता. याच्याबद्दल तुम्हाला जर काही क्वेरीज असतील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि याच्या संदर्भात नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो. तसंच आपण सेंटर घेतल्याच्या नंतर ज्या काही अडचणी येणार आहेत त्या पण आपल्या अडचणी तात्काळमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचा महत्त्वाचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. एवढ्या डेमोमध्ये एवढीच माहिती. नवीन व्हिडिओ घेऊन या तुमच्यासाठी लवकरच.